बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेले, हे भरायला माणूस पण पळून गेला, कोण होते माहित नाही, फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो, ड्रायव्हरला समोर बसवला. हा ड्रायव्हर पण साहेब इथं कोण आपलं गेले आहे ना, आहे ना, मग इथलं जबाबदार विभाग आहे, विभाग मटेरियलची जबाबदारी त्यांची. जबाबदारी माझी नाही सर, मी इथं आम्ही टाकायला होती. जबाबदारी माझी इथं नाही. इथं आपण एक सिक्युरिटी ठेवला आहे, म्हणजे एक शिपाई आहे. तो माल द्यायचं घ्यायचं, पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असतो. आधार कार्ड घ्यायचं, दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं. पण हे जे आधार कार्ड आणि त्याचं दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी. नाही काहीच नाही केले, काहीच नाही केले. सकाळची पहिली गाडी गेल्याची मी शूटिंग देऊ शकतो. भंगार आहे की, आणि ही पावती हे काय एकाच मटेरियल आहे, हे सरळ सरळ भंगार आहे. हो साहेब, हे भंगार आहे की नाही? भंगार पण आता सोरेगावचं भंगार दिलंय मी. ऐका, सोरेगावला जे असले मोठे पत्रे होते, 15-16 फुटी पत्रे. अधिकारी कोण नियंत्रण अधिकारी चार्ज 15 तारखेपर्यंत संबंधित सगळ्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांच्यावर गुन्हे जे संबंधित आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही परवानगीने चाललंय का तुमच्या? त्यांना तर माहिती हा माहिती, खाते प्रमुखालाच माहिती. मग कसं काय चाललंय? तुम्ही इकडं आम्हाला आमच्याकडं बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे. बरोबर 15 तारखेपर्यंत होतं का तुमच्याकडे? रजेच्या काळामध्ये तुम्ही एफआयआर द्या म्हणून सांगितलं, पोलीस आले, एफआयआर द्या. रितसर कारवाई हो त्यांच्या. साहेब काय तुमचं म्हणणं आहे याच्यात? सांगितलं की साहेबांनी मगाच आल्याला सांगितलं. साहेब हे काय कारण जी कार्यक्रम साहेब, हो जरा थोडं साहेबांचं द्या. एक मिनिट साहेब, आयुक्त साहेब इथं आहात, तुम्ही सांगा ही जी काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला ह्या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त करू ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतं. मग ह्यांना जेव्हा मी ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडं ह्याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धती जी अवलंबली आहे शासनतर निर्माण होते. त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत, त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा, तथापि या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा. आणि इथून मागं मोहिमेत काय काय तुम्ही जमा केलंय सगळं त्याचं पण साहेब आता कसं आहे म्हणजे माहितीसाठी, आणि रोज जी मटेरियल आणते तेव्हा आणताना त्यांना माहित असतं, तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही असं खोकं जप्त केलं, हे देताना तेच दिलं पाहिजे. इथं तसं तर झालेलं दिसत नाही. पण आज शहरभरात किती रोज कारवाई चालू आहेत तुम्ही बघता. रोज आपण कोणी जात नाही, नगरसेवक जात नाही, तुम्ही जात नाही, आम्ही पण अडवत नाही का तर शहर स्वच्छ व्हाले. पण शहर स्वच्छ व्हायच्या नावाखाली साहेब जर कुणाचे खिशे भरले जात असतील तर हे कदापि सहन करणारी गोष्ट नाही. ही जी गोष्ट चालली ती चुकीची. तुम्ही आता ह्या ज्या हे होतात मोहिमा होतात त्याच्यातलं जे स्क्रॅप जमा होतं त्याचं काय आपल्याकडं रेकॉर्ड असं स्क्रॅप आपण जागेवर निष्कर्ष केलेला आणतच नाही. फक्त हे बोरम नाक्याचं आहे, ते बोरम नाक्याचं स्क्रॅप आहे. इतर ठिकाणचं स्क्रॅप ज्या त्या ठिकाणी आता पाथरूड चौकातला 80 टपऱ्या पाडलो, तिथले एक साधं सुद्धा उचलून आणलेलं नाही. मर्याद चौकातलं स्क्रॅप सगळं तिथंच जागेवर ठेवून आलो. अशा मोठ्या मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. फक्त ही बोरामणी नाक्याचं आणलेलं आहे. ते बोराम नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे काय का? बोरामणी नाक्याची गेली असेल तर बोरामणी नाक्याला गाडी जायला पाहिजे. गाडी त्या पोराला माणसाला बोला, त्याला बोला, ते बसले बघा. भंगारवाला कशाला गाडी नेत आहे? प्रॉपर भंगारवालाच आहे, नियमाप्रमाणे करा. हो तो भंगारवाला आहे म्हणे ना. तुम्हाला काय तो जो सापडलाय ही गाडी ज्याची आहे तो भंगारवाल्याची गाडी आहे. ज्याने घेऊन चालला त्याच्यावर करा की काय? बंगारवालीची गाडी आहे मॅडम. आणि सगळ्यात मेन हे सगळा प्रकार घडत असताना स्वतः मॅडम नेमकं समोरून आले, मी इकडून आलो. मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितले. हे असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलं. मॅडम सांगा सर काय बरोबर आहे साहेब. गाडी साहेब जेव्हा आले आपले 4 कर्मचारी थांबले होते. साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले. जर कायदेशीर होतं तर हे करायची गरजच नाही. आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं.
तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं, परस्पर घेऊन जाणं हे सगळं ते चुकीचं 4 काहीतरी घडलंय. कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण प्रमुख आहे? आहेत. हा मेन त्याचा उल्लेख इथं करा, जे त्याच्या जबाबदाऱ्या चौकशा दिल्या होऊन होत्या ना, त्यांच्या चौकशी नाही, त्यांच्या एफ आय मध्ये नाव द्या, काय घेणं नाही. चौकशीत परत काय जाईल ते जाईल. एफ आय आर मध्ये जे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्यासह द्या, माझी विनंती आहे. बघा हे सोलापूरकर रोज उघड्या डोळ्याने बघायला लागले कशा पद्धतीने गरीबाचं तोडातोडी रोज होतीये आणि हे येऊन असं जर भंगार गरीबाचं विकून खात असतील तर हे चुकीचं आहे. गरिबाची रोज तोडातोडी असं म्हणू नका साहेब, सगळ्यात समोर मी बोलतो. बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा, साहेबांसमोरच बोलावलं मी. नाही कायदेशीर कारवाई व्हायची होईल. कारण गरिबाची तोडातोड, गरिबाने अतिक्रमण केलं मग त्याचे तोडू नका असं काय का? नाही, आम्ही असं म्हणलोच नाही, साहेब. आम्ही आलोच नाही ना. तुम्ही ते तुम्ही आरोप रोज लावू कारवाई, नका हो, साहेब, विनाकारण. काय म्हणलं आपण? तुम्ही तुम्ही आरोप लावू नका. नाही आरोप नाही. गरिबाचे तोडातोडी करून कुणाचे खिशे गरम होतील त्यांनी सापडेल ना. आम्ही त्यांच्यावरच सापडेल ना. आम्ही कशाला तुम्ही तुम्ही उभे- टेन्शन घ्यालो? जबाबदारी दिली तुम्ही खिशे गरम ऐका, करायला हे नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, इथं अहो, आयुक्त साहेब मी आहेत. टेन्शन घेत नाही. हा मग तुम्ही कशाला टेन्शन घ्यालो? मला माझं बघा. म्हणणं तुम्हाला कळीना, आम्ही जे चोर आहे त्याला पकडून घालता का पकडा, जेलमध्ये? 100% मग तेवढंच सांगा तुम्ही, तेवढंच सांगा. ज्यानं चोर आहे त्याला पकडा. बस बस हा ही पण गाडी विनाकारण- चोरून नेत विनाकारण असताना इथला भंगार चाललाय. तुम्ही एवढा मी कारवाई सोलापुरात 6 महिन्यात केलो. 6 महिन्यातल्या कारवाईचं जागेवर टाकून आलेलं आहे. आम्ही त्याचा एक तुकडा बी आणला नाही. आणि साहेब जवळजवळ मी 18 ते 20 स्क्रॅपच्या गाड्या भरून दिल्या. टन 18-20 टन माल मी स्क्रॅपला दिलाय. मग तसं जर असतं तर आम्हाला तशा आमच्या भावना असतील तर आम्ही केलो असतो ना सर. ते आमची एक तीळ मात्र नाही शंका. तुमच्या भावनांबद्दल किंवा काय म्हणताय का कोणाचंच काही जे विषय कोण नाही. याच्या जे संबंधित साहेब, आहे ना, याच्यात त्याच्यावर संबंधित कारवाई असेल होऊ द्या त्याच्यावर ना. करू द्या म्हणाले की हा, सर मी. त्यांच्या चौकशा होऊ द्या. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. बरं पण विनाकारण आरोप नको साहेब. विनाकारण आरोप तुमचं कोण केलंय का? आता ज्यांनी बापू केलंय म्हणाले त्याच्यावर- की त्यांना म्हणा. हा? बापू नाही. म्हणाले त्यांनी त्यांचं म्हणणं काय ऐकून तुम्ही घ्या. सांगा आता नगरसेवक आहेत, तुम्ही त्यांचं बोला म्हणणं जरा. काय आहे की ज्या ह्याच्यावरती असतं ना त्यांच्या दोषीवरती कारवाई करा म्हणते. 100% होऊ द्या. त्याच्यावर दुसरं काय बोलायला त्यामध्ये तुम्ही पर्सनली कशाला घ्यायला लागला? पर्सनली घेतच नाही ना. पर्सनली कशाला घेऊन दोषीवरती कारवाई होणं गरजेचं आहे ना. बरोबर. मी बी त्याला सहमत आहे ना. चला, वाघमारे साहेब देतील. हे सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, तिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके तिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे. आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलंय, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलंय. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत. त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले. त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ते स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले. त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असलं घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा. आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिले की याच्यात
कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. सीसीटीव्ही कॅमेरे आहे का इकडे लावलेले? इथं CCTV कॅमेरे आहेत. या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितले आणि मान्य सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत. त्यासुद्धा त्यांनी स्वतःही सगळे बघितलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली. स्क्रॅपच घेऊन चालले तर का दुसरं अजून काय घेऊन? नाही, त्याच्यात आत्ता प्राथमिक बघितलं असताना त्याच्यात स्क्रॅप होतं. आत्ता असं कळतं की यापूर्वीही काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश हवेत. Now and press the bell icon. Never miss a